मित्रांनो, तर आज बनवूया आपण पाणीपुरी। तर हा आहे वाटाणा भिजवलेला, तर त्याला 1-2-3 तास भिजवलेले आहे। तर आता आपण बनवूया पाणीपुरी। तर आता हा वाटाणा आपण शिजून घेऊया। तर याच्यामध्ये टाकून घेऊया आपण कट केलेला बटाटा। याच्यामध्ये टाकून घेतलेले मीठ आणि आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण हळद। याच्यामध्ये टाकून घेऊया आपण पाणी आणि 2-3 शिट्ट्या करून घेऊया। तर आपला वाटाणा शिजतो तोपर्यंत आपण बनवूया गोड पाणी। श्लोकला माझ्या खूप गोड पाणी आवडते, तर आपण घेतलेली थोडीशी खजूर, चिंच, तर याला गरम पाण्यामध्ये भिजत घालूया। तर आपण बनवून घेऊया तिखटवाली चटणी। तर त्याच्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा पुदिना टाकूया आपण, टाकून घेऊया आपण। आता याचं वाटण करून घेऊया, थोडंसं मीठ टाकूया आणि वाटण करून घेऊया। तर आपलं आता चटणी तयार झालेली आहे। चटणी तयार झाली तर आपण त्याला आता चाळणीने चाळून घेऊया। तर आपलं आता पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण काळं मीठ टाकून घेऊया। तर याच्यामध्ये आता खजूर आणि गूळ टाकून घेतलेला, थोडी जिरे पावडर, हिंग आणि थोडासा काश्मीरी मसाला टाकून घेऊया। तर आपलं आता गोड पाणी तयार झालेले, आपण त्याच्यामध्ये काही फूड कलर नाही टाकलेला, त्याच्यामुळे त्याला लाल कलर असा काय आलेला नाहीये। आता आपला वाटाणा बटाटा मस्तपैकी शिजलेला आहे। याला आपण आता पावभाजीची आणि मस्त स्मॅश करून घेऊया। मी स्मॅश करू? गरम आहे बाळा, नको कर कर, हळूच कर। ठीक आहे, बोल बोल। असं सगळीकडे करायचं? हो का? हा। अजून काय करायचं? पकड त्याला। पकडले, जाम पकडले। चला, आपला आता पाणीपुरीचा रगडा तयार झालेला आहे। तर मित्रांनो, आपली झालेली पाणीपुरी तयार। मस्त हिरवी चटणी, गोड पाणी, रगडा आणि पुऱ्या बाहेरूनच मागवलेल्या आहेत। श्लोक, खा आता पोट भरून पाणीपुरी। खूप टाइमची इच्छा चालली होती श्लोकची, पाणीपुरी कर पाणीपुरी कर, तर आज केलेली आहे पाणीपुरी। तर खा आता पोट भरून, है का नाही? चला, मस्त अशी पाणीपुरी तयार झालेली आहे, तर चला आपण खाऊया।